मी जेईचा ॲस्पेरंट आहे. 2 वर्षापासून जेई करतो आहे. लास्ट मंथपासून सी ई टीवर फोकस करतो आहे, कारण की जेई मला खूप हार्ड जात होती आणि मी जास्त अभ्यास बी नव्हता केला. ठीक आहे, पण 1 महिन्यापासून करतो आहे अभ्यास. म्हणजे सी ई टीचा चांगला बी होतो आहे. डिस्ट्रॅक्शन होतात, पण हा माझा लास्ट चान्स आहे. जर मी आत्ता नाही केलं तर नाही होऊ शकत माझं कधी, मग डायरेक्ट सेकंड अटेम्प्ट. पण माझं चांगली स्ट्रॅटर्जी आहे, कारण की मी आत्ता सगळा सिलेबस संपून टाकला आहे. आता मी रिव्हिजनसाठी माझी पुन्हा एक टाइम टेबल बनवली. पहिले एक बनवली होती, ती झाली. म्हणजे आता माझा सगळा सिलेबस झाला आहे. आता फक्त रिव्हिजन बाकी आहे. आणि मी नोट्स पण नाही काढलेल्या, कारण की मी बुकवरून वाचायचो. असं केलेलं आहे, ते करायचो. आणि फक्त ते एक ॲप आहे क्वेश्चन्सची, त्याच्यावरून प्रश्न करायचो. त्याच्यामुळे मी कधी नोट्स बनवले नाही, कारण की 1 महिन्यात नोट्स आणि सिलेबस सगळं कंप्लीट करणं माझ्याकडून पॉसिबल नव्हतं. त्यामुळे आता मला रिव्हिजन करावं लागेल, कारण की मी सगळं विसरून गेलो आहे मागचं. आणि मी 11वीचा नाही केलेला, मी फक्त 12वीचा सिलेबस केला आहे कंप्लीट, कारण की 80% वेटेज आहे त्याचं. तर 20%साठी त्याच्यामुळे नाही तरी टाईम असला असता तर केला असता. आता मी हा टाइम टेबल बनवला आहे रिव्हिजनसाठी. एका दिवसात 2-2 चॅप्टर बी होऊ शकतात त्यामुळे. आणि हा एकदम फर्स्ट अटेम्प्टपर्यंत बनवला आहे, मस्त बनवला आहे. आता मी याला फॉलो करणार आणि मी व्हिडिओ बी बनवणार. रोज डिसिप्लिन मेंटेन होण्यासाठी थोडं होत नाही आहे एखाद्या वेळेस. एखादा दिवस माझा म्हणजे करू वाटलं नाही तर मी करत नाही अभ्यास, कन्सिस्टंट नाही आहे. पण आता मला व्हावंच लागेल कन्सिस्टंट. तर आज 24 डिसेंबर आहे. 2चे सकाळचे 2 आहेत. मी जागाच आहे, झोपलो नाही आहे, कारण की सिलेबस कंप्लीट करायचा होता. मी आता कंप्लीट केलं आहे सिलेबस. आता रिव्हिजन करायची आहे. आता माझा आजचा टार्गेट आहे सॉलिड स्टेट, सॉल्युशन्स आणि प्रोबॅबिलिटी याचे क्वेश्चन्स करायचे. मी लेक्चर नाही करणार, कारण की मी बुक्समध्ये अंडरलाईन केलेले आहे मेन पॉईंट्स, तेच वाचून टाकन. आणि माझ्याजवळ ॲप आहे एक्झाम गोल, त्याच्यावर मी हे करेल, क्वेश्चन सोडवत. आणि हे शॉर्ट नोट्स आणि डिफरंट टाईप ऑफ क्वेश्चन्सच्या आयडियाने मला शॉर्ट नोट्स बनवता येईल. त्याच्यामुळे मी शॉर्ट नोट्स बी बनवन. आणि एक शॉर्ट नोट्ससाठी एक नोटबुक किंवा असा जॉईंट पेजवर बनवलं तर ठीक आहे. आजचा हा प्लॅन आहे, तर आजचा हा मला करावाच लागेल उद्या रात्री 12 वाजेपर्यंत. पण आता मी झोपी जाईल आणि मी सकाळी किती 5-6 घंटे झोपल, म्हणजे 8-8:30ला उठेल आणि मग फिरसे चालू. आणि होपफुली माझा डिसेंबर महिन्यात सगळा सिलेबस कंप्लीट झाला आहे. आता जरा चांगलं वाटतं आहे. मला वाटलं होणार नाही, कारण की मी फक्त 1 महिन्यात सिलेबस कंप्लीट केला आहे. खूपच हे एकदम जीव तोडू केला आहे एकदम. पण आता जरा कॉन्फिडन्स बी येतो आहे की जरा होतं आहे कन्सिस्टन्सी. 2-4 दिवस केले नव्हते मधात, ठीक आहे. पण आता इथून पुढं डेफिनेटली करूया. ठीक आहे, आता मी हा व्हिडिओ बंद करतो. उद्या सकाळी पुन्हा चालू करतो.